नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व आहे, पण मंगळवार हा दिवस अत्यंत शुभ आणि ऊर्जा देणारा मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दिवसाला इतके पावन का मानले जाते आणि या दिवसाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व काय आहे। मंगळवारचा सर्वात जवळचा संबंध प्रभू श्रीरामांशी आहे, कारण याच दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। एवढेच नाही तर जगतजननी माता सीता यांचे प्राकट्य देखील मंगळवारीच झाले होते। या पावन दिवसाचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संकटमोचक महाबली हनुमान। प्रभू श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाचा जन्म देखील याच दिवशी झाला होता, म्हणूनच दर मंगळवारी हनुमान मंदिरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असतो। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचा विवाह सोहळा देखील मंगळवारीच संपन्न झाला होता आणि जगप्रसिद्ध अमर ग्रंथ रामचरितमानसची रचना सुद्धा एका मंगळवारीच सुरू झाली होती। मंगळवारचा संबंध फक्त रामायणापुरता मर्यादित नाही, तर गणपती बाप्पाशी सुद्धा याचा विशेष संबंध आहे। जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो। पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजेच मंगळ देवाने गणपतीची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते, म्हणूनच या दिवशी बाप्पाची भक्ती केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि कामात यश मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे, ज्याला शक्ती, साहस आणि ऊर्जेचा कारक मानले जाते। या दिवशी लाल रंगाचे विशेष महत्त्व असते, कारण लाल रंग हा उत्साहाचे प्रतीक आहे। जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार जुन्या कर्जाचा काही भाग मंगळवारी फेडण्यास सुरुवात केल्यास कर्जातून लवकर मुक्ती मिळते, असे मानले जाते। अशा या मंगलमयी दिवशी हनुमानाची आणि गणपतीची भक्ती केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्री राम।